स्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरंजनं भजेऽहराममत्। तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज हनुमान जयंती आहे आणि आज आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करणार आहे। आजही लोक अनोळखी व्यक्तींची मदत करतात का? आज मी लोकांकडून पैसे मागणार आहे, पण स्वतःसाठी नाही। मित्रांनो, आपण चाललोय आर्यनच्या घरी। आर्यनला पण घ्यायचे आपल्याला, आणि आर्यनकडनं पण काय मदत होती बघूया, चला। तर मित्रांनो, पहिली मदत आपल्याला आर्यन भाऊ करणार आहे, आणि तो म्हणतो ऑनलाईन नाही, आपल्याकडे ऑनलाईन स्कॅनर बिनर सगळे आहेत, त्यामुळे काही टेन्शन येऊ नये। तर आता ऑनलाईन करते मी, मला पावती पाहिजे आता। पावती नाही, पावती असते। करूया। 10 रुपयाची मदत केली। 10 रुपयाची मदत केली आपण। चला मित्रांनो, इथनं आता आपली सुरुवात झाली आहे। आता आपण जाऊया साताऱ्यात, चला। एका रिक्षावाल्या काकांनी मदत केली होती, त्यांची आपण व्हिडिओ घेऊ शकत नाही, कारण ते म्हटले व्हिडिओ राहू दे, मदत करतो तुला, 10 रुपये दिलेत। तर काय काय माणसांना आवडत नाही म्हणजे व्हिडिओ देण्यासाठी, तरी आपण विचारणार पहिल्यांदा हे व्हिडिओ घेऊ शकतो का तुमचे, आणि मगच आपण त्यांची व्हिडिओ काढणार आहे। तर मित्रांनो, आपण जाणार आहे या दुकानात भांड्याच्या, तर बघूया आपल्याला ते काका मदत करतात का नाही, चल। काका, मी यूट्यूबला व्हिडिओ करतो ब्लॉगिंग, तर आज हनुमान जयंती निमित्त मी काय काय माणसांकडनं म्हणजे पैसे घेतो, आणि जेवढं होईल तेवढं तुमच्याकडनं, आणि जे आपले माणसं असतात ना गरीब वगैरे, त्यांना प्रसाद वगैरे देणार, 2 केळी किंवा एक लाजगुराचा लाडू। तर तुम्ही काय मदत करता? मी त्यांना तू मदत करणार आहेस आज। काय नाव तुझं? चेतन बाकुले। अशी चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे जे करतोय तो, तर चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही करायला, चालेल, मला काय अडचण नाही। तुम्ही मदत करू शकता का? हो, काय हरकत नाही। काय काय करू शकता तुमच्या? काय तर तुम्हाला तर काय तुम्ही ठरवलंय तर आम्ही ठरवले लोकांकडनं जेवढे होईल तेवढे म्हणजे पैसे घ्यायचे, 10-20 रुपये तुम्ही जेवढे द्यायचं तुला देतो मी, तुला राजगिरा लाडू वगैरे असतो देतो मी, वाटल्यास तर घेऊन देता का? हा, देऊ देत तुला वाटण्या करता, तुम्ही करता, चांगली गोष्ट आहे, देतो मी। मित्रांनो, काका आपल्याला राजगिरीचा लाडू घेऊन देणार आहेत, चला ते चालले थोडं, आणि आपण त्यांच्या मागून आलो। पाच पुढे घे, जेवढे आहेत तेवढे आपण काय मोजून घ्यायचं नाही, जेवढे आहेत तेवढे घे। ठीक आहे, ओके। मित्रांनो, काकांनी मदत केली, काकाने मदत केली नाही, तू ती मदत करणार आहे। हो, थँक्यू, मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद। तर मित्रांनो, आपल्याला आज एका काकांनी खूपच मदत केलेली आहे, तरी त्यांच्या पण मित्रांनो, अशी माणसं खूप कमी असते, 100 मध्ये एखादा असं असतंय की ज्यानं मदत कर। डायरेक्ट पैसे पण नाही म्हणला, तुला डायरेक्ट देतो, तू डायरेक्ट पुढे वाट म्हणला। खूप कमी माणसं असतात असे। तुला मदत करायची आज हनुमान जयंती ना, त्यामुळे आम्ही काय करतो, माणसांकडनं घेतो 10-20 रुपये, किंवा जे ते देतील राजगिरीचा लाडू किंवा केळं, ते घेणार, गरिबांना प्रसाद म्हणून देणार संध्याकाळी। मी देऊ का? काय हो, बस काय घ्यायचं? बरं, पैसे नको देऊ, दुसरं काय देतं? केळं। चला बसा, गाडी बसा आपण, काय भाव आहे, भाव आहे, वर्गातला मित्र आपला, त्याकडनं पण काय ते मदत झाली पाहिजे। नाही भावा, खरं का आपण चेष्टा करताय का? नाही, कशाला उगाच आहे? काय आम्ही बसणार आहे बाबा। अरे मित्रांनो, गौरव आलाय मंडईत, भाजी मंडईत घेऊन आपल्याला, बघूया आता ते काय दिसतं। त्यांना गौरवनं आपल्याला 2 डझन केळी घेऊन दिलेत हवा। ओके, चला आता पुढे। तर मित्रांनो, आपण आता या दुकानात जाणार आहे, बघूया, चला त्यांचे रिएक्शन काय होते, चल। आता मी यूट्यूबला व्हिडिओ करतो, ब्लॉग, तर आज हनुमान जयंती, त्यामुळं आज मी काय करतो, माणसांकडनं म्हणजे पैसे गोळा करतो, 10-20 रुपये दे, तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं, किंवा लाजगुराचा लाडू माहिती तर केळी, तर तुम्ही काय मदत करू शकता का? आणि ते आपण गरिबांना देणार आहे म्हणजे संध्याकाळी। 2 लाडू आणि बाकी मिक्स बर्फी किंवा काय सगळं टाकू। थँक्यू।
मित्रांनो पावसाचं वातावरण झालं एकदम धूळ बघा कशी उडतं आहे का हा बघा ढग बघा वातावरण खूपच टाईट झालेलं आहे वातावरण मित्रांनो खूप टाईट झाले डोळ्यात गाण बिन गेल्या कपडे एवढे भरायला लागले ना पायात सगळा दुर्रा बसलाय बघा मित्रांनो पाऊस यायला लागलाय त्यात काही विषय नाही हा बघा इथं थांबले आम्ही शेड खाली आता मदत आपली आज भरपूर झाली भरपूर झाली पण अजून पाहिजे हा बघा पाऊस पाऊस ढग बघा इथं. पाऊस दिसणार नाही तुम्हाला ओले झाले अरे युट्यूबला आता लाईव्ह चालू आहे ते काय युट्यूबला चालू आहे आता लाईव्ह तुझा फोन हा मग काय विषय माहिती आहे का आम्ही आधी करतोय हनुमान जयंती आहे ना हा मग आम्ही दुकानात जातोय आणि वर्गणी गोळा करतोय किती बी 10-20-30 रुपये आणि ते जाय ना संध्याकाळी खायला देणार आहे गरिबांना मग म्हणलं तुमच्याकडं काही हातभार लागला तर किती बी थोडं 10-20-30 रुपये हा आता ऐक नीट ऐकायचं आता आम्ही एक ब्लॉग करतोय काय आम्ही गरिबांना ना राजगिरचा लाडू देणार आहे आता हनुमान जयंती आहे ना आज म्हणून आम्ही गरिबांना केळ वगैरे देतो तर तू पण 10 रुपये पाठव चालेल मित्रांनो का आर्यनच्या मित्राचं 50 रुपये आले. लाडू दिले धन्यवाद म्हण त्याला धन्यवाद तू पाठव हा मित्रांनो आपण निखिल शिंदे एक माझा मित्र आहे तो पण ब्लॉगर आहे बघा त्याला आपण 10 रुपये मागितले मित्रांनो मदतीसाठी पण त्या मित्रांनी आपल्याला 50 रुपये न सांगता पाठवले बघा मला हिस्ट्री दाखवतो बघा पाठवलेत तर मित्रांनो असंच सपोर्ट करत राहा तुम्ही पण तर मित्रांनो आता पाऊस थांबला आहे आता आपण चाललोय गाडीपेक्षा आपल्याला चालत आणि आपण जाऊया अजून काहीतरी घ्यायचे केळे आणि लासगिरीचं लाडू आणि मग जाणार आहे आपण वाटायला सगळ्यांना अंधार पण आहे लाईट पण गेली आहे सगळीकडे काय जगता मला भावानं आपण केळी घेतलेले आहेत आता तर मित्रांनो एक पिशवी भरली एवढी माणसांनी मदत केली आणि काय काय माणसं म्हणजे कॅमेऱ्यात आली नाही काय दिदी काकू कोण पण असतील ते कॅमेऱ्यात आली नाही ती आणि आपल्या मित्रांनी पण मदत केली ऑनलाईन पैसे पाठवलेत आपल्याला आता एवढी पिशवी भरली आता आपण सगळ्यांना वाटणार आहे सगळं एवढी जी माणसांनी मदत केली आणि ती सगळं आपण जाऊन वाटणार आहे सगळ्यांना चला तर मित्रांनो आपण आता बघतोय कोण दिसतंय का रस्त्याने आणि कोण पण दिसलं नाही का तर गरीब रस्त्याच्या कडेला वगैरे बसलेला असतो त्यांना आपण देणार आहे त्यांचं साईडला ठेवलं आजच जाणार होतो
तिकडे येणार आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप स्पेशल झाला आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर स्माईल आली आहे. तर हा ब्लॉग इथेच आपण संपवूया आणि पुढचा ब्लॉग एकदम अजून ह्याच्यापेक्षा चांगला बनवायचे प्रयत्न करणार आहे मी. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.